समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मोफत 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 सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने पलूस येथे होत आहे भव्य मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा। आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुंदर आणि आनंददायी सुरुवात करण्यासाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीने या उपक्रमाचे संस्थापक पलूस नगर परिषदेचे गटनेते माननीय श्री गणपतराव पुदाले आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व जाती धर्मातील वधूवरांच्यासाठी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी व्हा। या पवित्र सोहळ्यात विवाह कार्य पूर्णपणे मोफत पार पाडले जाणार आहे। सदरचा विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी येथे संपन्न होणार आहे। तरी इच्छुकांनी आजच नोंदणी करा आणि आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची आनंदी सुरुवात करा। नाव नोंदणीसाठी सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट आमनापूर रोड, पलूस येथे संपर्क साधावा। तसेच अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा। सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने LCB आष्टा शहरात मोठी कारवाई केली आहे। बेकायदेशीररित्या नशेकरिता वापरण्यात येणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन जप्त करण्यात आली असून या प्रकरणी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन एकूण 1,26,766 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी बेकायदेशीर औषध साठा करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी तयार केलेल्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, संजय पाटील आणि अभिजित ठाणेकर यांना आष्टा हद्दीतील श्रीराम नाश्ता सेंटर समोर 2 तरुण नशेसाठी वापरले जाणारे इंजेक्शन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून युनिकॉर्न मोटरसायकलवरून आलेल्या अभिषेक भीमराव सरवदे वय 26 आणि रेहान रफिक मुजावर वय 20 या दोघा संशयितांना ताब्यात घेतले। या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या कापडी पिशवीत 74 ट्रेमिमाइड इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या। त्यांच्याकडे या औषधांच्या विक्रीचा कोणताही पुरावा नव्हता। अधिक चौकशीत ही इंजेक्शन त्यांनी इंडिया मार्ट या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून मागवल्याचे समोर आले। तरुण वर्ग या इंजेक्शनचा वापर नशा आणि उत्तेजक द्रव्य म्हणून करत असल्याने ती चढ्या दराने विकण्याचा त्यांचा उद्देश होता। पोलिसांनी 26,766 रुपयांची इंजेक्शन आणि 1 लाख रुपयांची मोटारसायकल जप्त केली असून आष्टा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस अंमलदार संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, अतुल माने, हनुमंत लोहार, अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, प्रमोद साखरपे, चालक गणेश शिंदे यांच्यासह सायबर पोलीस ठाणेकडील विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी, अभिजित पाटील यांच्या पथकाने केली आहे। या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।